आशीर्वाद दिला नाही तर खात्यामधून 1,500 रुपये परत घेणार आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। तर लाडकी बहीण योजनेबाबत मी गमतीनं वक्तव्य केलं, रवी राणांचं स्पष्टीकरण। सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बेईमान माणूस। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। तर पैसे परत घेण्याची रवी राणांची भाषा उद्दामपणाची, जयंत पाटलांची टीका। लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी, निवडणुकीनंतर पात्र अपात्र ठरणार। निवडणुकीमध्ये पुढं करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य। सत्तेतले आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची स्क्रुटिनी करू, 10 लाख अर्जाचे 1 लाख अर्ज करायला हे वेळ लावणार नाही। आमदार महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल। कोकणी माणसावर बोलताना अपशब्द वापरल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं मागितली माफी। कुणाचंही मन दुखावण्याचा हेतू नव्हता, मुनव्वर फारुकीची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, जरांगे भुजबळांना देखील बोलवावं। बैठकीमध्ये एकवाक्यता ठेवण्यास आमचं सहकार्य, शरद पवार यांची भूमिका। पवारांच्या आवाहनाला मनोज जरांगेंचा विरोध, चर्चेला एकत्र बसण्याची गरज नाही। आरक्षण कसं द्यायचं हे सरकारला माहिती आहे, मात्र चालढकल सुरू आहे, मनोज जरांगेंची टीका। मनोज जरांगे यांच्यानंतर छगन भुजबळ यांचा एकत्र चर्चा करण्यास नकार। आडमुठेपणानं मागणी करणाऱ्यांसोबत चर्चा कशाला, छगन भुजबळांचं वक्तव्य। नाशिक शहरातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना उद्या सुट्टी। मनोज जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। वक्फ बोर्डाकडून मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे। अकबर सय्यद, सलमान शेख कुणासोबत आहेत बघा, फोटो दाखवत संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसे आक्रमक, विदर्भ दौऱ्यामध्ये ताफा अडवल्यास तिथेच चोप देणार, मनसैनिकांचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेताच्या बांधावर जात महिलांसोबत संवाद साधला। अजित पवार यांच्याकडून लाडकी बहीण योजनेविषयी विचारपूस, तर मुख्यमंत्री शिंदेंकडूनही सोयाबीनच्या शेतात पाहणी। नाशिकमध्ये पेसा कायद्याअंतर्गत पदभरतीसाठी आदिवासी बांधव आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांचा रास्ता रोको। संतप्त आंदोलकांकडून भारती पवार चले जावच्या घोषणा। भाजपचे प्रशांत परिचारक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर, परिचारकांच्या शिष्टमंडळानं घेतली पवारांची भेट। प्रशांत परिचारक लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता। 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 21 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होणार, तर 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीला सुरुवात।